पोलिसांच्या रेकॉर्डवरती बॉक्सर जेम्स ह्या नावानं वावरणारा अट्टल चोर पंचाक्षरी संगया स्वामी रेल्वे परिसर लिमेवाडी सोलापूरचा मूळ रहिवासी तो पट्टीचा बॉक्सर खेळाडू आणि काही वर्षांपूर्वी तो चोरीच्या गुन्ह्यामध्ये आला। सोलापुरामध्ये काही चोऱ्या करून थेट हैदराबाद गाठलं। तिथं सुद्धा 20-25 चोऱ्या केल्यात आणि तिथनं त्यानं मुंबई गाठली। चेंबूर परिसरामध्ये त्यानं 30-40 घरफोड्या आणि चोऱ्या केल्या। पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवर सुद्धा त्याच्या नावे चोरीचे गुन्हे आहेत। चोरी करण्यासाठी तो मुंबईहून विमानानं हैदराबादला सुद्धा जायचा। बेंगलोर पोलिसांनी 2 दिवसापूर्वी सोलापूर शहराचा रहिवासी असलेला पंचाक्षरी स्वामी याला ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या नावाने 100 पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे आहेत। या संदर्भात सोलापूर शहरातले सुद्धा गुन्हे आपण काढतोय, त्याची माहिती काढली जाते। रिसेंट कालावधीमध्ये मागच्या 1-1.5 वर्षामध्ये त्याच्यावर सोलापूर शहरात कुठला गुन्हा नाही, कारण तो सोलापूर शहरात राहत नव्हता आणि बाहेर मॅक्झिमम पुणे शहरामध्ये त्याचे गुन्हे आहेत असं सध्या तरी निष्पन्न होते आहे। त्याची पूर्ण माहिती काढून पुढील कारवाई केली जात आहे। नाही, या संदर्भात क्राईमला काही माहिती नाही असं कळतं। क्राईमचे PI किंवा संबंधित लोक म्हणतात की आम्हाला या संदर्भात माहिती काही कळालेलं नाही, की क्राईमचं अपयश नव्हतं। त्याबद्दल मी कॉमेंट गुन्हेगार आहे, सराईत गुन्हेगार आहे। सोलापुरातल्या यापूर्वी पोलिसांना भंगार देऊन पळून गेलेला आहे 2010 साली आणि तो सोलापूर शहराच्या मोदी हद्दीत राहतो। एवढा मोठा क्राईमवरचा गुन्हेगार, आंतरराष्ट्रीय गुन्हेगार, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र एवढं असताना क्राईमला का माहिती नाही आहे? आणि क्राईम PI म्हणतात की आम्हाला काय माहिती नाही, रेकॉर्डवरचा गुन्हेगार नाही। 2010 साली त्याच्या संदर्भात चोरी एक 2 पोलीस कर्मचारी निलंबित झाले। तेवढं असताना क्राईमला तरी माहिती असायला हवं ना सर। अधिकारी कदाचित नवीन आहेत। नाही, नवीन नाही सर, 3-4 वर्ष गुन्हे आहे ना। क्राईमचं PI तो ठीक आहे, क्राईम PI ला एवढं म्हणजे माहिती तरी असलं पाहिजे हा गुन्हेगार आहे। बरोबर आहे। हो सर। हो।